केवळ स्वतःचा विचार न करता माझ्यासोबत अनेक महिलांना एकत्रितरित्या पुढे घेऊन जाऊन त्यांच्याही पोटापाण्याचा विचार ज्या महिलेने केला अशा या महिलेला आपण झिरो टू हिरो हा पुरस्कार इथे बहाल करत आहोत। गीता धनी रामकिशन बेलवते आणि छोटीशी एवी आपण इथे पाहणार आहोत। विकास विकास तो काय असतो दादा? जर माणसाला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन नसेल तर हा सिमेंटचा विकास काय कामाचा? या विचारांनी प्रेरित होऊन निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या पद्मश्री तुलसी गौडा असो, टार्झन लेडी जमुना तुडू असो वा असो मेळघाटातील ही ताई, ध्येय एकच, जंगल वाचवा, जीवन वाचवा। इथे जंगले कापल्याने पाऊस कमी पडतो, दुष्काळ पडतो, मग पाणी टंचाई आणि ह्याचे सगळ्याचे खापर कोणावर तर देवावर। पण या निसर्गाला देवता मानून जल आणि जमिनीबरोबर त्याचे संवर्धन करणार नसाल तर पुढच्या पिढीला ऑक्सिजन मिळणार कसा? पण मग ही जबाबदारी घ्यायची कुणी? मुळात ही जबाबदारी कोणी एकट्याची नसली तरी निसर्गावर प्रेम करणाऱ्या एका आदिवासी मुलीने त्यासाठी पुढाकार घेतलाय। आनंदवनात झालेल्या कार्यशाळेने सामाजिकता आणि निसर्ग प्रेमाची छाप मनावर बिंबल्याने परत जाऊन निसर्गाची आणि तेथील अतिमागासलेल्या माणसांची सेवा करण्याचा निश्चय करून एक मुलगी परतली, ती मेळघाटाची सेवा करण्यासाठी, निसर्ग संवर्धनासाठी। स्वतः भटक्या विमुक्त गौलान समाजातून येणारी ही मुलगी नैसर्गिक साधनांचं व्यवस्थापन करून त्यांचं संवर्धन आणि त्यावर आधारित रोजगार मेळघाटातील आदिवासींना मिळावा यासाठी धडपड करते। प्रत्येक महिला स्वावलंबी असली पाहिजे, मग ती शहरात असो वा मेळघाटातील दुर्गम भागात, आणि त्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे आहे हे तिने स्वतः शिक्षण घेऊन सिद्ध केले। सहयोगिनी म्हणून त्यांनी 52 बचत गटांना सक्षम केले। त्यासाठी भ्रष्टाचार मोडून महिला चलित दुकाने सुरू केली आणि शेकडो महिलांना सावकारी कर्जातून मुक्त केले। निसर्ग फाउंडेशनच्या माध्यमातून अंगारमुक्त जंगल अभियान, मेळघाटियन मिलेट मिशनद्वारे कुपोषण कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न असो किंवा एकलव्य शिक्षण यात्रा काढून विद्यार्थ्यांसाठी करत असलेले मार्गदर्शन, मेळघाटात परिवर्तनाचा दीपस्तंभ बनून निसर्ग वाचवण्याचे काम करणाऱ्या निसर्ग कन्या श्रीमती गीता रामकिसन बेलपात्रे यांच्या कार्याला कोकण NGO इंडियाचा मानाचा मुजरा। आज आपला झिरो टू हिरो हा जो पुरस्कार आपण इथे पाहतोय, हा जो बहाल केला जातोय, हा केवळ आपल्या मुंबईमध्ये नव्हे तर आपल्या महाराष्ट्रात विविध भागांमध्ये ज्या महिला अशा प्रकारचे काम करतायत अशा महिलांना इथे आम्ही आज सन्मानित करत आहोत। त्यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या कार्याचं कौतुक आम्ही आज इथे करत आहोत। माझं असं मत आहे, खूप छान काम करत आहे कोकण NGO आणि इतके सारे काम करण्याची खूप गरज आहे, कारण की वेगवेगळ्या कंपाऊंडवर काम करते, शिक्षणावरती, महिलांच्या रोजगारावरती, मुलांवरती जे काम करत आहे। मी जेव्हा आता स्लाइड बघितली आतमध्ये माझ्या डोळ्यात अश्रू निघायला लागले होते आणि खरोखर असे जर मुलं पुढे आले, मुली पुढे आल्या तर खरोखर आपल्या भारत देशामध्ये ह्या काम करण्याची गरज आहे आणि खूप चांगलं होईल मला असं वाटतं।